द्वितीय अध्याय दिनचर्या अध्याय. ब्राह्मे मुहूर्त उत्तिष्ठते स्वस्थ रक्षार्थ आयुष्यम. निरोगी मनुष्याने रोज पहाटे वाजता उठावे जेणेकरून आयुष्याचे रक्षण होते. द्वितीय कर्म म्हणलं तर शौचमुखमार्जनम. तृतीय कर्म दंतधावन विधी. दंतधावन विधीसाठी वापरणारे वृक्ष म्हणलं तर अर्क, निवृद, खदीर, करंज. कषाय कटू तिक्त रस प्रधान असावा. दंतधावन काळ प्रातकाळ आणि जेवणानंतरनं आणि त्याचे प्रमाण 12 अंगुल आणि त्यांचे मृदू टोकाचे असावे, कड्या असावे. हिरड्यांना इजा न करता चावावे आणि दंतधावन करावे. दंतधावनासाठी अयोग्यमध्ये श्लोक नंबर 3. अजीर्ण, वमतू, श्वास, कास, ज्वर, अर्दित, तृष्णा, आशपाक, हत, नेत्र, शिर, कर्णमानी च तत. अंजन विधी. अंजन विधीमध्ये सौवीर अंजन नित्य वापरावे. चक्षु तेजोमय तस्य विशेषतो श्लेष्मनं भयम. आणि रसांजन आठवड्यातून एकदा वापरावे. त्यानंतर आहे नावन, गंडूष, धूमपान आणि तांबूल सेवन. तांबूल सेवनासाठी अयोग्य रुग्ण म्हणलं तर श्लोक नंबर 6 मध्ये वृक्षत पीडित, शत, पित्तश्राव, वृक्ष, उत्पिंडिता चक्षु. तांबूल सेवन अनिर्य. शत, पित्तश्राव, वृक्ष, उत्पिंडित चक्षु म्हणलं तर अभिसंधी रोग, विष, मूर्छा, मदार्थ, शोषित यांना तांबूल सेवन करू नये. त्यानंतर अभ्यंग. अभ्यंगम आचरेतम नित्यम च जरा, श्रम, वातः, दृष्टी, प्रसाद, पुष्टी, आयुष्य, स्वप, सुत्वक, दादर्ड कृतम. वाग्भटनुसार अभ्यंग विशेषतः शिर प्रदेशी, पाय, कान या ठिकाणी नेहमी करावे. आणि अभ्यंगसाठी वर्ज म्हणलं तर कपविकार, वमन विरेचन घेतलेले, अजीर्णमध्ये अभ्यंग करू. वाग्भटनुसार व्यायाम. श्लोक नंबर 9. लाघवम कर्म सामर्थ्य दीप्तो अग्नि मेदश्चयो विभक्त घनगात्रम व्यायाम उपजायतम. व्यायामसाठी अयोग्यमध्ये वातपित्त विकार असलेले, वृद्ध, बालक, अजीर्ण यांच्यामध्ये व्यायाम करण्यासाठी काही नियम सांगितलेले आहेत. अर्धशक्ती व्यायाम झाल्यानंतर थांबवावे. शीतकाळी वसंत ऋतूमध्ये करावे. आपल्या शक्तीचे निम्मे व्यायाम करावे आणि इतर ऋतूमध्ये अल्प व्यायाम करावे. व्यायामानंतर शरीरास सुखकारक वाटेल अशा रीतीने मर्दन करावे. त्यानंतर अतिव्यायामाचे परिणाम. श्लोक नंबर 12. तृष्णा, क्षय, प्रथमक, रक्तपित्त, श्रम, क्लम, अतिव्यायामातम कास, ज्वर, छर्दीची जायतम. आणि वाग्भटनं एक श्लोक नंबर 13 मध्ये सांगितलेत की व्यायाम जागरणम मार्गक्रमणम अधश्रीः हास्यभाषितम साहसम गज सिंह इवाकर्षणम भजनंती विनशयंती. म्हणलं तर व्यायाम, जागरण, मार्गक्रमण, श्रीसेवन, हास्य, भाषण करणारे इत्यादी साहसाचे अति सेवन करणारे मनुष्य हत्तीवर हल्ला करणाऱ्या सिंहाप्रमाणे नाश पावतो. त्यानंतर उद्वर्तनम. श्लोक नंबर 14. उद्वर्तनम कपहर मेदस्य प्रविलामनम स्थिरकर अंगानम त्वककर प्रसादनम. म्हणजे अंगास उठणे लावल्याने कप मेद झडतात, शरीर दृढ होते व त्याचे फार स्वच्छ होतो. त्यानंतर स्नान. श्लोक नंबर 15. दीपनम वृष्य आयुष्यम स्नानम ऊर्जा बलप्रदनम कंडू मल श्रम स्वेद तंद्रा तृड दाह पापजनितम. स्नानापासून मल, कंडू, श्रम, स्वेद, तंद्रा, तृष्णा, दाह, पाप यांचा नाश होऊन अग्निदीप्त होतो. आयुष्य, बल, तेज व पुरुषत्व प्राप्त होतो. त्यानंतर उष्ण पाण्याबद्दल सांगितले. उष्ण पाण्याने स्नान गळा खालून केलेले शक्ती वाढते, परंतु तेच डोक्यावरून केले असताच केस व दृष्टीस धक्का बसतो. अर्थात स्नान करत्यावेळी थंड पाण्याने डोके भिजवावे व अंगावरून ऊन पाणी घ्यावे. त्यानंतर स्नान करण्यास अयोग्य रुग्ण सांगितलेत. अर्दित, नेत्ररोग, मुखरोग, कर्णरोग, अतिसार, आदमन, पेनस, अजीर्ण ह्या विकारात
या विकारात स्नान करू नये आणि भोजनानंतर लगेच स्नान करू नये. त्यानंतर दशविध कर्माचं वर्णन केले आहेत.